हॅलो डॉक्टर्स, वेलकम टू आयुष्य 2023. आपल्या संस्कृतच्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला आता एक पाऊल पुढे जायचं आहे. तर म्हणजे काय, आपण वर्णमाला बघितली, संज्ञा प्रकरण बघितलं, त्यानंतर शब्दरूप, धातुरूप, कारक प्रकरण झालं. कारक प्रकरण झालं तर बऱ्याच लोकांना आता इतक्या गोष्टी तर बरं म्हणजे मोस्ट ऑफ द गोष्टी क्लिअर असणार. तर मग पुढे जात असताना कारक प्रकारांचा आता आपल्याला ॲप्लिकेशन बेस घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे त्या कारक प्रकारावर क्वेश्चन कसा येतो हे आपण बघूया. आता स्टेप बाय स्टेप आपण चाललोय, तर तुम्ही देखील मागचे जे आहे ते विसरू नका, ते लिंक ठेवा. म्हणजे कसं आहे की शब्दरूप रोज सकाळी रीड करा, धातुरूप रोज सकाळी रीड करा. म्हणजे काय होईल, ती पाठ करण्याची आवश्यकता पडणार नाही. म्हणजे एका महिन्यात तुमचा तो पाठ ऑटोमॅटिकली क्लिअर होईल आणि तुम्ही बरोबर संस्कृतच्या लिंकमध्ये राहा. तर सगळ्यात पहिले आपण पेपरमध्ये क्वेश्चन कसा येतो कारक प्रकरणावर. तर पहिला टाईप बघूयात की असा क्वेश्चन येतो, अधोदत्ते श्लोके रेखांकितानां पदानां कारक संबंध विशदीकृत्वा तदनुसृत्य पदानां अर्थम लिखंतो. म्हणजे काय की आपल्या जे अष्टांग हृदयाचे आपल्याला जे 7 अध्याय दिले आहेत, आपल्याला जे सुभाषित दिले आणि जी कथा आहे, ह्या याच्यामधनं आपल्याला एक श्लोक येईल. त्या म्हणजे श्लोकामध्ये काय करायचं, आपल्याला काही शब्द तुम्ही अंडरलाईन केलेले असतील. मग अंडरलाईन केलेल्या शब्दांना आपल्याला त्याचा कारक संबंध सांगायचा आहे. तो कारक संबंध विशद करायचा आहे, म्हणजे स्पष्ट करायचा आहे. स्पष्ट केल्यानंतर त्या कारक संबंध स्पष्ट केल्यानंतर त्या कारक संबंधानुसार त्या शब्दाचा अर्थ काय येतो हे लिहायचं. तर मग कसं येईल फॉर्मॅट लिहिताना, हे बघा, आन्सरचं फॉर्मॅट काय असेल ते सांगतो तुम्हाला. आता इथे बघूया. पहिला आहे असा श्लोक आहे, शरीरम ही विना वायू समताम याती दारुभी मरणम तस्य निष्कांती ततो वायू निरोधय. काय, शरीरम ही विना वायू समताम याती दारुभी मरणम तस्य निष्क्रांती ततो वायू निरोधय. म्हणजे याचा अर्थ काय होतो की जोपर्यंत आपल्या शरीरात, आता शरीर काय झालं, कर्ता झालं, जोपर्यंत आपल्या शरीरात वायूचे अस्तित्व आहे. कशाचे, वायूचे. वायू काय झालं, मग कर्म झालं. समता म्हणजे काय आहे की अस्तित्वच आहे बुवा. तर वायू सोबतच तो शब्द आला तर तो देखील कर्मकारकाच देतो. याती दारुभी म्हणजे जोपर्यंत आपल्या शरीरात वायूचे अस्तित्व आहे तोपर्यंत ते शरीर जिवंत आहे. दारुभी म्हणजे काय की जिवंत आहे. जेव्हा शरीरातून वायू निघून जाईल तेव्हा त्याला मृत्यू म्हणतात. म्हणून वायूचा निरोध म्हणजे वायूचा प्रेझेन्स करावा, म्हणजे वायूचा निरोध करावा किंवा वायूचा प्राणायाम करावा असं म्हणता येईल. जोपर्यंत शरीरात वायूचे अस्तित्व आहे तोपर्यंत ते शरीर जिवंत आहे. जेव्हा शरीरातून वायू निघून जाईल तेव्हा त्याला मृत्यू म्हणतात आणि म्हणून वायूचा प्राणायाम करावा. तर इथे काय दिसतंय, शरीर काय आपल्याला कशाचं आहे, शरीरात आहे ना. मग शरीर काय आहे, इंडिपेंडंट आहे. आता सगळ्यात पहिले आपण बघूया शब्द काय आहे, शरीर, शरीरम. हां, तर मग याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले काय विचारले त्यांनी, पदानां कारक संबंध विशद करायचा आहे. तर मग खाली लिहायचं कारक संबंध विशद. म्हणजे कारक संबंध विशद मध्ये काय लिहायचं असतं आपल्याला ते सांगतो तुम्हाला. असं लिहायचं, वरील श्लोकामध्ये शरीर हा काय, कर्ता कारकाची डेफिनेशन काय सांगितली तुम्हाला की जो इंडिपेंडंट असतो, ज्याला कशाची आवश्यकता नसते. कळतंय. मग काय, वरील श्लोकांमध्ये शरीरम हा कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नाही किंवा त्याचे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यामुळे तो कर्ताकारक आहे. हा काय झाला, कारक संबंध. याच्यात कारक स्पष्ट झालं फक्त. त्याच्यानंतर काय लिहायचं आपल्याला, कारक संबंध निश्चित करायचा आहे ना. मग आता पुढचा पॉइंट लिहायचा, कारक संबंध निश्चित. तर निश्चित कसा करायचा की कर्ता कारकाची प्रथमा विभक्ती होते त्यामुळे शरीर हे
नपुंसकलिंगी असल्यामुळे वन शब्दाप्रमाणे त्याची शरीरम अशी प्रथमा विभक्ती झाली. हा काय झाला? पहिला आपण काय केलं? कारक संबंध निश्चित केला. म्हणजे काय कर्ता कारक का बरं आहे. नंतर त्याचा संबंध निश्चित केला. तर कर्ता कारक आहे तर कर्ता कारकाची प्रथमा विभक्ती होते असा संबंध आपण तिथे सांगितला. मग पुढे काय येईल? अजून काय विचारलं त्यांनी आपल्याला? त्याचा अर्थ. आपल्याला अर्थ पण लिहावा लागेल ना. तर मग अर्थ लिहिण्यासाठी आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे? प्रत्यय. तर आता प्रथमा विभक्तीचे प्रत्यय काय आहे? ओने म्हणजे किंवा देवाने असं म्हणतो ना आपण. तर शरीराने. तर जोर इथे बघायला गेला आपण शरीरम. हा काय सांगितलं? कर्ता कारक सांगितला. कर्ता कारक असल्यामुळे काय झाली? प्रथमा झाली. मग मेन शब्द काय? शरीर आहे. हा म्हणजे मूळ शब्द काय त्याच्यात? शरीर आहे. पण त्याची प्रथमा काय झाली? शरीरम. शरीरमचा अर्थ काय येईल? हा तुम्ही सांगायचा आता. कळतंय? तर मग हे बघत असताना आन्सरचं फॉर्मॅट कळालं का तुम्हाला आता? म्हणजे जर असं आलं आपल्याला तर एक याच्यात लिहायचं. आता इथे जेवढे शब्द आले तेवढे. आता शरीरम शब्द आहे ना. तर शरीरम शब्दामध्ये सगळ्यात पहिले काय येईल? मूळ शब्द काय? शरीर. नंतर काय? कारक संबंध विशद करायचा. कसा करायचा? मी तुम्हाला आता लिहून दाखवलं. त्याच्यानंतर काय करायचं? कारक संबंध निश्चित करायचा. कसा निश्चित करायचा? म्हणजे जो आपण कारक आयडेंटिफाय केलाय त्याची विभक्ती करायची तिथे. आणि खाली काय लिहायचं? पद्यार्थ. म्हणजे काय? त्या शब्दाचा अर्थ काय नेमका तिथे. कळलं? म्हणजे हा एक शब्द झाला. नंतर दुसरा शब्द काय? वायू. आता वायू काय? इथे कर्मकारक आहे ना. तर मग मूळ शब्द काय इथं? वायू. नंतर कारक संबंधामध्ये काय येईल? तो कर्मकारक आहे. कर्मकारक का बरे? कारण त्या वायूची सगळ्यात जास्त इच्छा केली जाते ना. म्हणजे काय? ते लिहावं लागेल तिथं. नंतर कारक संबंध निश्चित मध्ये काय येईल? कर्मकारक असल्यामुळे त्याची द्वितीय विभक्ती होते. ते लिहावं लागेल. आणि पद्यार्थामध्ये काय लिहावं लागेल? त्या वायूचा अर्थ. म्हणजे कळाल तुम्हाला? एवढ्या गोष्टी आपल्याला एकेका शब्दाला लिहायच्या. म्हणजे आता किती शब्द आहे? शरीरम, वायून, समताम, दारुबी, मरणम, निष्क्रांती, वायू. तर आता इथे 3, 4, 5, 6, 7 शब्द आहे. तर प्रत्येक शब्दाचा आन्सर लिहिताना तुम्हाला असं लिहायचंय. म्हणजे जर तुम्हाला हा क्वेश्चन आलाय श्लोकचा तर ह्या श्लोकमध्ये तुम्हाला 7 वेळेस असं लिहायचंय. कारण प्रत्येक शब्दाचं एक्सप्लेनेशन तुम्हाला असं लिहायचंय. तेव्हा कुठे तुम्हाला मार्क्स मिळणार. कळतंय? अजून एक दुसरा श्लोक बघूया. दुसरा श्लोक असा आहे. दर्शन स्पर्शन प्रश्ने परीक्षेतच रोगिनम रोगम निदान प्रागरूप लक्षणोपशाप्तवी आयुर्वेद पद्धतीचे विधेय परमादर. म्हणजे काय? दर्शन स्पर्शन प्रश्न याने म्हणजे रोगाची परीक्षा करावी. नंतर रोगाचे निदान, प्रागरूप, लक्षण, उपशय, अनुपशय. म्हणजे हे कुठे आयुर्वेदामध्ये उपदेश केले. आणि ते ज्याला आयुर्वेदाचे हे त्याने परमादर करावा. म्हणजे आयुर्वेदाचा आदर करावा. तर मग हा जो अर्थ आहे याच्यानुसार आपण बघायला गेलं तर दर्शन स्पर्शन प्रश्न हा सगळ्यात पहिले शब्द घेऊ आपण. दर्शन स्पर्शन प्रश्न. तर हे बघत असताना आपल्याला हे दिसतंय, विसर्ग दिसतोय. म्हणजे तो कर्ताकारक आहे. आपल्याला आयडेंटिफाय झाला की तो प्रथम विभक्ती येते. प्रथम विभक्ती येते म्हणजे तो कर्ताकारक असेल. मग खाली काय लिहायचं? मूळ शब्द. मूळ शब्द काय? दर्शन स्पर्शन प्रश्न. त्याच्यानंतर काय लिहायचं आपण? कारक संबंध विशद करायचा. कारक संबंध विशद करायचा म्हणजे काय करायचा? तो कर्ताकारक आहे बुवा. कर्ताकारक का बरं आहे? कारण त्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे. हे सगळं तिथे लिहायचं. नंतर कारक संबंध काय करायचा? निश्चित करायचा. निश्चित करायचं म्हणजे काय करतं? कर्ताकारक आहे. कर्ताकारक असल्यामुळे आपण त्याची काय करतोय? प्रथम विभक्ती करतोय. त्याच्यानंतर त्याचा अर्थ लिहायचा आहे. अर्थ काय लिहायचा आहे? दर्शन स्पर्शन प्रश्न ओने. दर्शन स्पर्शन प्रश्नाने असं लिहायचं. दर्शन स्पर्शन प्रश्नाने. म्हणजे हा असा क्वेश्चन आल्यावर तुम्हाला एका शब्दाचा काय लिहायचं? मूळ शब्द, कारक संबंध विशद, कारक संबंध निश्चित आणि अर्थ. या 4 गोष्टी असणं अत्यंत आवश्यक आहे. कळलं? तर असं तुम्हाला जमलं पाहिजे. आणि हे केव्हा येईल? ज्यावेळेस तुम्हाला त्या श्लोकाचा अर्थ कळेल.
हा एक टाईप झाला. नंतर दुसरा टाईप कसा असतो हे बघा, टाईप सेकंड. याच्यामध्ये काय येतो, अधोरेखित पदानाम कारक संबंध विशदीकृत्य तदनुसृत्य अर्थमचं लिखतो. म्हणजे काय की एक सेंटेन्स दिलेला राहील आपल्याला, त्या एका सेंटेन्समध्ये एका वर्डला अंडरलाईन केलेलं राहील. हे बघा आता इथे भोजनाय या शब्दाला अंडरलाईन केले. तर मग इथे काय दिलं नाही, बालकः भोजनाय गृहम गच्छति. काय करतोय, बालकः भोजनाय गृहम गच्छति. आता याचा अर्थ काय की बालक भोजनासाठी घरी जातो, बालक भोजनासाठी घरी जातोय. मग इथे काय दिसतंय आपल्याला, साठी ना. साठी हा प्रत्येक कुठल्या कारकाचा आहे, असं क्लिक झालं पाहिजे लगेच. साठी बालक भोजनासाठी घरी जातो, साठी प्रत्येक कुठल्या कारकाचा आहे, संप्रदान कारक. संप्रदान कारक प्रत्येक आहे साठीला. मग संप्रदान कारकाची कुठली विभक्ती होते, संप्रदान कारकाची कुठली विभक्ती होते, चतुर्थी विभक्ती होते. मग काय भोजन हा मूळ शब्द काय याच्यामध्ये, भोजन, मूळ शब्द भोजन. हां, नंतर भोजनाची भोजनाय काय झाली, चतुर्थी विभक्ती एकवचन. ओके, तर मग चतुर्थी विभक्ती एकवचन म्हणजे काय ते संप्रदान कारक. मग संप्रदान कारक आहे. तर मग याच्यात पण तसंच लिहायचं की कारक संबंध विशद करताना काय लिहाल तुम्ही, वरील उदाहरणामध्ये कसं लिहायचं, वरील उदाहरणामध्ये भोजन, हे बघा वरील उदाहरणामध्ये भोजन करण्यासाठी जातोय ना, म्हणजे कुठल्या तरी ठिकाणी जातोय, कळतंय, ते साधन झालं ना. तर मग त्याच्यामुळे काय झालं की त्याची चतुर्थी विभक्ती झाली. तर मग चतुर्थी विभक्ती झाली तर मग ते संप्रदान कारक झालं. म्हणजे कारक संबंध निश्चित आणि कारक संबंध विशद हा खूप मोठा कन्फ्युजनचा पॉईंट असतो. तर विशद करताना काय करायचं आपल्याला, तिथं ते कारकाचं नाव सांगायचं आणि निश्चित करताना काय करायचंय, त्याची विभक्ती सांगायची. कळतंय. मग आता इथं विशदमध्ये काय सांगाल की ते संप्रदान कारक आहे. संप्रदान कारक का बरं आहे, तर त्याचं रिझन ओळखा. नंतरून त्याची निश्चित करताना त्याची विभक्ती सांगायची, चतुर्थी विभक्ती. चतुर्थी विभक्ती का बरं, कारण ते संप्रदान कारक असल्यामुळे चतुर्थी विभक्ती होते. आणि मग त्याचा अर्थ काय त्या शब्दाचा, बालक भोजनासाठी. मग भोजनासाठी, भोजन आहे म्हणजे भोजनासाठी. पुढचं एक अजून सेंटेन्स बघूया, मानव शरीरे त्रिदोषा सर्वदा एवं तिष्ठते. आता मानव शरीराला अंडरलाईन आहे. तर या वाक्याचा सगळ्यात पहिले अर्थ काय तो की मानव शरीरामध्ये त्रिदोष हे नेहमी राहतात. आता मानव शरीरामध्ये त्रिदोष हे नेहमी राहतात. आता या शरीरेवरनं तर लगेच कळेल की सप्तमी दिसते आपल्याला, पण अर्थानुसार जाऊया. मानव शरीरामध्ये वर आतमध्ये कुठलं कारण आहे, कारक आहे अधिकरण कारक. अधिकरण कारकाची काय ते सप्तमी विभक्ती होते. मग मानव शरीर आहे, मग आपण काय म्हणतो ते शरीर म्हणतो ना, ते शरीर म्हणजे काय की नपुंसकलिंग झालं. मग ते कशाप्रमाणे चालेल, वन शब्दाप्रमाणे चालेल. मग वन शब्दाप्रमाणे चालेल आणि सप्तमी दाखवायची, तर मग काय येईल, वने. मग तसं काय येईल, मानव शरीर आहे. मानव शरीर हा पूर्ण एक वर्ड आहे, त्याला फोडायचं नाही, मानव आणि शरीर असं वेगळं नाही करायचं. कळतंय. मग सप्तमी विभक्ती कशामुळे होते, अधिकरण कारकामुळे होते. मग तुम्ही सगळ्यात पहिले काय कराल, मूळ शब्द तोच फॉर्मॅट, मानव शरीर, नंतर कारक संबंध विशद करायचा. विशद करायचा म्हणजे काय करायचा की अधिकरण कारक आहे. अधिकरण कारक का बरं आहे, कारक काय, मानव शरीर हा आधार झाला ना, आधार असल्यामुळे अधिकरण कारक आहे. आणि अधिकरण मग कारक संबंध निश्चित, कारक संबंध निश्चित मध्ये काय लिहाल की अधिकरण कारक असल्यामुळे त्याची सप्तमी विभक्ती होते, असं लिहायचं. आता एक बघूया, आता मजा इंद्राय स्वाहा असं इझी सेंटेन्स आलं. आणि त्याचं मग आपण सगळ्यात पहिले स्वाहा बघितल्याबरोबर आपल्याला समजलं पाहिजे की आपल्या संप्रदान कारक म्हणजे चतुर्थी विभक्तीमध्ये, म्हणजे संप्रदान कारकामध्ये स्वाहा शब्द बघितलाय. स्वाहा शब्दासोबत येणाऱ्या शब्दाची काय ते चतुर्थी विभक्ती होते. कळतंय. मग संपलं ना तिथेच की तिथे लिहा की स्वाहा या शब्दामध्ये, म्हणजे स्वाहा या शब्दासोबत इंद्र हा शब्द आल्यामुळे त्याचं संप्रदान कारक झालं. किंवा दुसरा अनादर वेने असं लिहू शकता की इंद्राला अर्पण असो, म्हणजे कोणाला तरी दिल्या जाते ती गोष्ट, म्हणजे इंद्राला अर्पण असो ना, कोणाला होते, इंद्राला अर्पण होते. त्याच्यामुळे इंद्राचं काय संप्रदान कारक झालं आणि संप्रदान कारक असल्यामुळे त्याची चतुर्थी विभक्ती झाली. ओके, या फॉर्मॅटमध्ये या दुसऱ्या क्वेश्चनचं आन्सर लिहायचं असतं. त्याच्यानंतर पुढे बघूयात टाईप 3. टाईप 3 म्हणजे असा तिसरा प्रकारचा क्वेश्चन काय येतो की उचितम शब्दरूपम विलेख्य वाक्य, म्हणजे एक सेंटेन्स दिलेला आहे आणि त्याचं फिल इन द ब्लँक्स दिलेलं राहील आणि पुढे एक ब्रॅकेटमध्ये एक वर्ड दिलेला राहील की जो आपल्याला त्या फिल इन द ब्लँक्स ठिकाणी फिल करायचा. तर मग त्याच्यासाठी काय की त्याच्यासाठी तुम्हाला कारक ओळखता आला पाहिजे की कुठला कारक आहे. आता एक बघूया, विष्णू डॅश अधिशेते असं सेंटेन्स आलं आणि पुढे आलं शब्द सागर. सागर असा शब्द ब्रॅकेटमध्ये दिलाय आणि सेंटेन्स दिलाय विष्णू डॅश अधिशेते. तर मग अधिशेतेकडे बघितल्याबरोबर तुम्हाला कळायला झालंय अधि या उपसर्गासोबत शी हा धातू लागला असल्यास अधिशेते हे काय तयार होतं, क्रियापद तयार होतं. मग अधिशेते आलं म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे ना की कुठल्या याच्यात आलंय हे गड्या,
कर्मकारकाची उपपद विभक्तीमध्ये असं काहीतरी दिलं होतं. मग आपल्याला लगेच कळतं की कर्मकारक आहे. मग कर्मकारक आहे तर कर्मकारकाची कुठली विभक्ती करायची? द्वितीय विभक्ती करायची. एवढं कळालं. पण आता ब्रॅकेटमधला शब्द दिलाय तो काय? अकारांत आहे, इकारांत, उकारांत हे ओळखता आला पाहिजे. तर सागर हा शब्द काय आहे? अकारांत आहे. म्हणजे कशाप्रमाणे चालेल? देवप्रमाणे चालेल. मग देव शब्दाची द्वितीय विभक्ती एकवचन काय होते? देवम. तर मग सागर शब्दाची द्वितीय विभक्ती एकवचन काय होईल? सागरम. मग याचं या ठिकाणी आन्सर काय येईल? सागरम. काय? विष्णू सागरम अधिशते. कळालं? लिंक कसं आहे ते बघा. त्याच्यानंतर पुढे बघूया. सेंटेन्स पुत्र डॅश येते. तर याचं काय आहे? पुत्र डॅश येते म्हणजे असं काहीतरी आपण बघितलंय का? ज्याच्यावर आपण प्रेम करतो, ज्याचा लोक करतो, ज्याचा आदर करतो, त्याची सप्तमी विभक्ती करावी आहे की नाही? आठवते की नाही? तर मग एक केव्हा कळेल तुम्हाला? जेव्हा तुमचं कारक परफेक्ट असेल. तर मग सप्तमी विभक्ती कोणत्या कारकाची होती? अधिकरण कारकाची होते. मग काय आपण म्हणजे आपली जी आई आहे ती पुत्राबद्दल काय दाखवते? इथं प्रेम दाखवते ना. तर मग कोणाबद्दल दाखवते? कोण दाखवते? आई दाखवते. तर मग मातृ हा जो शब्द आहे मेन शब्द आहे. तर मग इथे काय करायचं आपल्याला? अधिकरण कारक आहे. अधिकरण कारकाची सप्तमी होते. मग मातृ शब्दाची सप्तमी काय होते? मातरी. मग याच्यासाठी काय शब्द पाहिजे तुम्हाला? मातृ शब्द पाठ पाहिजे. त्याच्यानंतर बघूयात. वैद्य डॅश औषधम ददाती आणि ब्रॅकेटमध्ये दिला शब्द रुग्ण. तर मग वैद्याला कळतंय का? वैद्य डॅश औषधम ददाती. वैद्य डॅशला औषध देतो. कोणाला देतो? रुग्ण शब्द दिले पाहिजे. रुग्णाला देतो. मग रुग्णाला देतो म्हणजे ती गोष्ट कोणाला तरी दिली जाते. मग दिली जाते तर मग कुठली विभक्ती होईल? चतुर्थी विभक्ती होईल. कारण काय? संप्रदानकारक होते तिथे. मग वैद्य शब्दाची चतुर्थी विभक्ती काय होते? रुग्णाची. म्हणजे रुग्ण शब्दाची चतुर्थी विभक्ती काय होते? रुग्णाय. मग काय? वैद्य रुग्णाय औषधम ददाती. हे बघा अशा प्रकारे हे 3 फॉर्मॅटमध्ये आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात. तर हे बघत असताना सगळ्यात पहिले तुम्हाला कारक आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. ते कसं आयडेंटिफाय करता येईल? मी जे लेक्चर घेतले ते पूर्ण तुमचं तोंडपाठ पाहिजे. 7 मी तुम्हाला पहिले पण सांगितलं की 7 पेजची PDF आहे फक्त. ती 7 पेजच्या PDF पूर्ण होऊन जाईल ते. त्याच्यानंतर तुमचे शब्द पाठ पाहिजे. कारण काय की ब्रॅकेटमध्ये शब्द दिला तो अकारांत, इकारांत, उकारांत हे ओळखता आलं पाहिजे. आणि ते ओळखता आल्यानंतर तुम्हाला त्याचा अर्थ लावता आला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जमल्यानंतर तुम्हाला कारक ह्या प्रकरणाचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. म्हणजे काय? कारकसाठी तुम्हाला शब्दरूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला धातुरूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला सेंटेन्स फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कारक झालं म्हणजे फक्त कारकचा स्टडी केला म्हणजे तुमचं कारकचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह झाले असं बिलकुल नाही आहे. कारण संस्कृत या सब्जेक्टमध्ये सर्व काही क्वेश्चन्स इंटरलिंक आहे. थँक्यू.